तर आज होता मार्गशीर्ष महिन्याचा पहिला गुरुवार, तर मी साडी वगैरे छान घातलेली. त्याआधी सकाळी छान पूजा करून घेतली. आज उंबरठा पण छान पुसून घेतला, हळदीचं लेपन केलं होतं. त्यानंतर मग टिफिन बनवायला गेली. टिफिनमध्ये छान मटकीची भाजी आणि चपाती करायची होती. माझा गुरुवारचा उपवास होता, मग मी ॲपलच खाऊन घेतलं. यांची बघा कसा मस्ती चालली आहे, डान्स करत होते दोघं जण. काम वगैरे करून थोड्या वेळ तिला घेऊन बसली होती. त्याला मग आंघोळीचा खूप कंटाळा यायला लागला. 11 वाजवते आंघोळीला, ती आंघोळीसाठी रडत होती. नंतर तिला फ्रेश वगैरे केली. नंतर थोडेसे चिप्स खाऊन घेतले, भूक लागलेली. नंतर इथे आता पूजेची तयारी करायला घेतली. सगळं काढून वगैरे ठेवलं सामान. तर ही बघा बसली आहे कशी मला बघत. तर तिने घेतला चहापत्तीचा डबा. मी पूजा मांडेपर्यंत तिने सगळं चहापत्ती तांदूळ सगळे एकत्र करून ठेवले होते. पूजा मांडली होती म्हणून मी बोलली काय करते ते कर, पण मला नीट करू दे पूजा. तर पूजा बघा अशी छान मांडली होती बी. नंतर मग दुपारच्या जेवणासाठी साबुदाण्याची खिचडी केली दोघींसाठी. नंतर मग खिचडी वगैरे खाऊन घेतली, फराळ करून घेतला आणि लागली संध्याकाळच्या जेवणाला. 6 वाजताच लागली होती. तर जेवणामध्ये डाळ भात भाजी चपाती आणि शेवयांचा हा शिरा केला होता. आंब्याच्या फ्लेवरच्या शेवया होत्या. तर मग तयार वगैरे झाली. पूजा करायची होती संध्याकाळी. देवीची ओटी पण भरायची होती. सकाळी मी फक्त पूजा मांडूनच ठेवली होती, पूजा करायची बाकी होती. तर अशी पूजा वगैरे करायला घेतली. पोथी वाचून घेतली लक्ष्मीची. तर स्वामींचा 1 माळी जप केला. देवीची ओटी भरून घेतली. ही देवीची पूजा केल्यानंतर घरामध्ये खूप प्रसन्न वाटतं. 2 वर्ष मी फक्त पूजा मांडत होती, पण काही उपवास वगैरे नाही केला, कारण की साईदना छोटी होती त्याच्यामुळे. नंतर मग धूप वगैरे लावून देवीची आरती करून घेतली. बघा बसली माझ्या बाजूला. नंतर नैवेद्य वगैरे दाखवून घेतला. तर चला आता मी पण उपवास सोडते. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.